नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. शंभूदेव देवस्थानात श्रावण मासारंभानिमित्त भाविकांची तुफान गर्दी. डोंगरावर भव्य यात्रेचे आयोजन. श्रावण महिन्याला सुरुवात होताच जालना शहर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शंभूदेव देवस्थान येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून श्रावण मासाच्या प्रारंभापासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भाविक शंभूदेवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत. श्रावण मासानिमित्त मंदिरात विशेष पूजा, अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येत असून महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. हातात बेलपत्र, जल व पूजेचे साहित्य घेऊन भाविक भक्तिभावाने दर्शन घेत आहेत. हर हर महादेव, जय शंभूच्या जय घोषाने संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून गेला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शंभूदेव संस्थान व विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी सुरक्षित दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान श्रावण मासानिमित्त शंभूदेवाच्या डोंगरावर भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत विविध खेळणी, खाद्यपदार्थाचे स्टॉल, पूजा साहित्याची दुकाने तसेच मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण असून स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांनाही यात्रेमुळे मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. श्रावण महिन्याच्या प्रारंभापासूनच शंभूदेव तीर्थक्षेत्री भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळत असून संपूर्ण श्रावण महिन्याभर भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. बाबाजी नमस्कार. श्रावण महिना चालू आहे, तर या ठिकाणी शंभूदेवाचे दर्शनासाठी आपल्या जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. भाविकांना काय संदेश देणार? शंभू महादेवामध्ये श्रावण मासानिमित्त सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचं खूप खूप अभिनंदन, स्वागत. या श्रावण महिन्यामध्ये श्री क्षेत्र शंभू महादेवामध्ये या देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्रीमंत भगवतगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित येणाऱ्या भाविकांचं पार्किंग तसेच भंडारे नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. दर्शन रांगा बनवलेल्या आहेत, जेणेकरून सर्व भक्तांना सुलभ दर्शन होईल याची व्यवस्था देवस्थानकडून केलेली आहे. प्रत्येक भाविकांना त्रास होऊ नये, प्रत्येक भाविकाला समाधान व शांतता वाटावी, इथे आल्यानंतर मन प्रसन्न व्हावं या हेतूने सेवेकरीसुद्धा त्यांच्या सेवेमध्ये तत्पर आहेत. येणाऱ्या भाविकांना एकच संदेश आहे की नक्कीच हे पवित्र श्रावण मास आहे, आपण जास्तीत जास्त संख्येने या शंभूदेवाचं दर्शन घ्या आणि खरोखरच जागृत ठिकाण असणारं आणि स्वयंभू शिवलिंग असणारं भगवान शंभू महादेव नक्कीच आपल्या दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण होईल. इथं आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भंडारे असतात, अन्नदान असतं. या भगवंताचं दर्शन घ्या आणि भोजन महाप्रसाद करा, नक्कीच आपल्या मनाला प्रसन्नता वाटेल. ही यात्रा किती दिवस चालणार आहे नेमकी? ही यात्रा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. इथे श्रावण मास संपला म्हणजे पोळा, अमावस्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी कर यात्रा असते. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी ती 13 तारखेला आहे आणि खूप मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून या कर यात्रेला लोक येतात. जालनामधून डेपोमधून डायरेक्ट भाविकांसाठी बस व्यवस्थासुद्धा असते. परतूर डेपोमधून बस व्यवस्था असते. असं आपल्या जिल्ह्याभरातून तर येतातच भाविक, परंतु महाराष्ट्रभरातून कर यात्रेसाठी भाविक शंभू महादेवामध्ये येत असतात. आपलं नाव? माझं नाव महंत बालगिरीजी महाराज. ठीक आहे, धन्यवाद.